झालं. नमस्कार. भारत कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मी तुमचं स्वागत करत आहोत. साधारणतः आपला आगळा वेगळा उपक्रम खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना दिल्लीपर्यंत नेण्याचा मार्ग भारत कॉम्पिटेटिव्ह फोरम जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी स्पर्धा परीक्षाचा एक अमूल्य मंत्र देणारी एक चळवळ, गोरगरीब विद्यार्थ्यांना घडवणारी, बरोबर आहे. आणि आपल्याला अतिशय फिनिक्स भरारी घेणारे जे तळागाळातले विद्यार्थी आहेत त्यांना अधिकारी बनवण्याचं काम भारत कॉम्पिटेटिव्ह फोरम सातत्याने 2013 पासून तर आजपर्यंत करत आहे. हे झालं फक्त विद्यार्थ्याच्या यशस्वीतेच्या मार्गक्रमामुळे, बरोबर आहे. आज आपला जो काही कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये विकली आपण करंट अफेअर घेतो, साधारणतः साप्ताहिक, त्याच्यातल्या बऱ्याचशा परीक्षामध्ये बरेचसे करंट येतात आणि विद्यार्थ्याचा अनुभव येतात की सर म्हणतात इतके प्रश्न आले, तितके काल सोपान केराम पेपरला गेला आणि पेपर ते आल्यानंतर त्यानं बघितलं की कमीत कमी एका प्रश्नपत्रिका कमीत कमी 8 ते 9 प्रश्न करंट अफेअरचे होते. त्यानं सांगितलं सर मी लेक्चरला असल्यामुळे माझा हा इतका फायदा झाला. म्हणजे नुसतं आपण ऐकत राहिलो तरी इतका तुमचा फायदा होतो. तर तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. जरी अद्याप तुम्ही जर नवीन कोणी असाल तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला, विकली घडामोडी लक्षात घ्या. आपण सुरू करत आहोत नोव्हेंबर महिन्याच्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. पहिली घडामोड आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. बघा, आंतरराष्ट्रीय नॅशनलच्या संदर्भाचं गीता महोत्सव झाला, लक्षात घ्या. कुरुक्षेत्र या ठिकाणी बघा, कुरुक्षेत्र आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या 10व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले. कुरुक्षेत्र कुठे आहे? हरियाणा, लक्षात घ्या. तर हरियाणा या ठिकाणी कुरुक्षेत्र, तुम्हाला माहिती आहे रणभूमी म्हणून कुरुक्षेत्राची युद्धाची भूमी म्हणून ओळख आहे. युद्धाची भूमी जर आपण बघितलं रामायण महाभारतामध्ये तर कुरुक्षेत्राच्या भूमीला फार पवित्र असं स्थान आहे. आणि या ठिकाणी साधारणतः कुरुक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव, आंतरराष्ट्रीय गीता म्हणजे भगवद्गीता, बरोबर आहे. याचं साधारणतः 10वं आवृत्तीचं उद्घाटन झालं कुरुक्षेत्र हरियाणामध्ये 15 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान. आणि याचं उद्घाटन 25 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. साधारणतः आजची तारीख जर बघितलं आपण 22 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव होत आहे कुरुक्षेत्र हरियाणा. गीता महोत्सव आहे 10वं. उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. लक्षात घ्या, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. बघा गीताचं महत्व, बघा गीता एक सार आहे, भगवद्गीता जो आज आहे वो कल नाही आहे. आणि ही वेळ निघून जाणार, तुम्हाला माहित आहे. ही वेळ निघून जाणार. तुम्हाला माहित आहे जेव्हा प्रश्न विचारला होता, बरोबर आहे, अर्जुनाने श्रीकृष्णाला की प्रभू परिस्थिती अशी का माझ्यावर, त्यानं सांगितलं कोणी लहान नाही, कोणी महान नाही, कोणावर दुःख नाही, कोणावर सुख नाही आहे. सुखी माणसाने बघावं आणि दुःखी माणसाने बघावं, असं कोणतं वाक्य आहे? तर ही वेळ निघून जाईल. ही वेळ निघून जाईल म्हणजेच काय? श्रीमंत असाल तर कायम श्रीमंत राहणार नाही आणि गरीब असाल तर कायम गरीब राहणार नाही. दोघालाही सारखंच आहे ते वाक्य. ही वेळ निघून जाईल. म्हणून भगवद्गीताचं फार महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि या संदर्भाचं हे गीता महोत्सव होत आहे. बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची सुरुवात 1980-1990च्या दशकात सुरू झालेली आहे. बघा, गीता जयंती महोत्सव म्हणून झालं होतं. गीता जयंती तुम्हाला माहिती आहे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी भगवद्गीता याला फार महत्व आहे. कारण तुम्हाला माहित आहे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांचा खूप मोठं कार्यक्रम आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं अयोध्याची भूमी ही सुद्धा या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी मथुरा, काशी, वृंदावन यांचा संपूर्ण गोकुळ या ठिकाणी घडलेला आहे आणि आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश त्याच्यामध्ये त्याची लीला आणि त्याचे प्रसंग आहे. म्हणून या ठिकाणी संपूर्ण हरियाणामध्ये हा महोत्सव सुरू झाला. भगवद्गीतेचा जन्मदिवस मार्गशीर्ष शुक्ल एकादशी, लक्षात घ्या, मार्गशीर्ष शुक्ल बघा याच्यामध्ये साजरा करणे आणि गीता तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचणे. तुम्हाला माहित आहे अलीकडे 4-5 दिवसानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतोय, बरोबर आहे. मार्गशीर्ष महिना बऱ्याचशा मुली उपवास करतात. गुरुवार आपल्या श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, प्रत्येक भारतीय लोकांचा तत्वज्ञान आहे की प्रभूनं मला काहीतरी मिळावं, एक राहत माणसाचा विश्वास असतो आणि त्याची आपण जप तप जर केलं तर त्या प्रकारचं तत्वज्ञान आपण करण्याचा जपमान आपण करतो. तर लक्षात घ्या 2000 नंतर हरियाणा सरकारने या उत्सवाला राज्यस्तरीय महोत्सवाचा दर्जा दिला होता. 2000 दर्जाला, लक्षात घ्या. परंतु सुरुवात 1980-90च्या दशकात सुरू झाली आहे गीता महोत्सवाला. परंतु
लक्षात घ्या, हरियाणा सरकारनं गेला 2000 साली राज्याचा दर्जा दिला. त्यानंतर ही जी काही आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आहे, तर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव याचा उद्देश काय आहे, तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. प्रत्येकाला धर्म आहे, कोणी असा आहे का बिगर धर्माचा? प्रत्येक धर्माचा सार आहे. बघा, कुराण वाचा, बायबल वाचा, बरोबर आहे, भगवद्गीता वाचा. प्रत्येक धर्मामध्ये एकच सांगितलं, तुम्ही खोटं बोलू नका. प्रत्येक धर्मामध्ये म्हणलं तुम्ही चांगलं वागा. प्रत्येक धर्मात सांगितलं तुम्ही पशुची, प्रेणीची, मानवाची हत्या करू नका. बरोबर आहे. आणि या प्रकारचं प्रत्येक धर्मात सांगितलं. कुठलाच धर्म तुम्हाला सांगतो की प्रभूची लेकरे सारी तयांना सर्व ही प्यारी. बरोबर आहे. प्रभूची लेकरे सारी तयांना सर्व ही प्यारी. खरा तो एकच धर्म मानवाला प्रेम अर्पावे. एकच धर्म आहे. बरोबर आहे. एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकी, मानव धर्म. आपल्या घरात आणि बाहेर मानवता. बघा, ईश्वर आणि अल्लाह, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान. प्रभूचे रूप वेगवेगळे आहे, पण प्रभू एक आहे. प्रभू एक आहे. तो चाहे संत कबीर रहे, वो चाहे अल्लाह रहे, वो चाहे भगवान राम रहे, बरोबर आहे. तर गौतम बुद्ध असेल, बरोबर आहे, येशू असेल, सगळं एक आहे. सर्व एक आहे. फक्त अँगल त्याचे बदललेले आहे. त्याने वेगवेगळ्या याच्यातनी अवतार घेतले आहे. त्याला म्हणतात दशावतार, प्रभूचे दशावतार. तो फक्त वेगवेगळ्या अवतारामध्ये सोंग घेऊन तुमच्यासमोर उभा आहे, पण प्रभू एक आहे. तो कसा आहे? एक आहे. आणि हे तुम्हाला संपूर्ण भगवद्गीतेच्या सारमध्ये तुम्हाला दिसते. आणि याचा आंतरराष्ट्रीय महोत्सव, 10वा महोत्सव हा आपण हरियाणा सरकारनं कुठे केलेलं आयोजन? कुरुक्षेत्र, हरियाणामध्ये. बरोबर आहे. 2000 पासून राज्य सरकारनं राज्याचा दर्जा दिला आणि नंतर अलीकडे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. कारण भगवद्गीतेचा महत्व संपूर्ण देशात. कारण आज तुम्हाला माहित आहे गीताचा प्रसार चालू आहे इस्कॉन टेम्पलच्या मार्फत. बरोबर. हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा. इस्कॉन टेम्पल भारताच्या बाहेर सुद्धा आहे. आणि यासाठी लोक प्रचार आणि प्रसार करत आहे. तर चला पुढं आपल्याला बघायचं बाल साहित्य पुरस्कार. बघा, जे काही लहान मुलं आहे यांच्यावर लिहिलेलं कादंबरी आणि या संदर्भातचा साहित्य, आणि या साहित्य अकादमीचा सन्माननीय पुरस्कार समजला जातो. त्याला म्हणतात बाल साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. आणि यावर्षी ज्येष्ठ बाल साहित्यिक कवी डॉक्टर सुरेश सावंत, कवी डॉक्टर सुरेश सावंत यांच्या साहित्यिकाला बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला माहित आहे बाल साहित्य लहान मुलांना आवडतात. बडबड गीते, छान छान गोष्टीच्या पुस्तकं. तुम्हाला माहित आहे टॉम अँड जेरी, छोटा भीम, मोटू पतलू, बरोबर आहे. हे सगळं साहित्यातूनच आलेलं आहे. हे सगळं साहित्यातून आलेलं आहे. कारण मला माहित आहे का, पिक्चर बनवायला जेव्हा खर्च लागत नाही तेवढा या अॅनिमेशन बनवायला खर्च जास्त लागतो बरं. कारण त्या ठिकाणी आवाज, हिरो हिरोईनचा, आपण म्हणतो हे काय बाबा किडी मोकळे बोलावं. अरे किडी मोकळ नाही आहे ती. तुम्ही जर एका दिवशी जय भीम किंवा मोठू पतलू पाहायला लागला ना, कंटिन्यू तुमचे पाठ बघसाल. तुम्ही जे कार्टून म्हणतात ना, तू बघा, एकदा जर ते मागे लागलात ना तुम्ही, कंटिन्यू बघसाल. जो तारक मेहता का उलटा चष्मा पाहतो सरळ करून, त्याला कळते की तारक चष्मा काय आहे बा. बरोबर आहे ना. चला हवा युद्ध जो कंटिन्यू बघत होता त्याला कळते की नेमकं चला हवा युद्ध काय, बाकी त्याला कळत नाही. तर लहान मुलांना आपण वाटतं की एवढं गेला, आणि त्यातले अॅनिमेशन एवढं जबरदस्त आहे, तर हे बाल साहित्य आहे. काय आहे? बाल साहित्य. तर तशा प्रकारचं बाल साहित्यिक तुम्हाला माहिती आहे आभाळ माया या मराठी काव्य संग्रहासाठी प्रदान करण्यात आला डॉक्टर सुरेश सावंत. आभाळ माया, आभाळ माया लक्षात घ्या. छपराविना, घराविना कोणी ज्याला कोण नसतो त्याचा आभाळ असतो. बघा, एखादा लहान मूल त्याची जिवंतपणी आई जाते, त्याचा बाप जाते, पण ते पोरग बनते. ज्याचा आई नसल, ज्याचा बाप नसल, बरोबर आहे ना, पण परवदिगार आहे. तुम्ही कधी पाहिलं का ज्याचे आई बाप नाही आहे तो मेला? अजिबात नाही. उलट आई बाप असणे म्हणजे परावलंबी बनणं आहे. ज्याच्याजवळ कोण नाही आहे. कितीतरी बघितले मी, अनाथ आहे कितीतरी मुलं, ते घडलेले आहे की त्याचा कोणच नाही आहे, त्या लोकांनी स्वतःला अर्पण करून दिलं आहे. म्हणून या संदर्भाचा आभाळ माया, ज्या लेकरांना कोणी नाही आहे त्याला आभाळाची माया आहे, भूमीची माया आहे, बरोबर आहे, निसर्गाची माया आहे. म्हणून या संदर्भाचा साहित्य लिहिणारा तुम्हाला माहित आहे सावंत. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 पुरस्कार्थी आहे डॉक्टर सुरेश सावंत. मराठी साहित्यातला, बाल साहित्यातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. बघा, आभाळ माया त्या बाल कविता आहे. बाल कविता, आता बाल कवितामध्ये बडबड गीते असतात, नृत्य गीते असतात, बरोबर आहे ना. नाचून तुम्हाला माहित आहे, जसं की आपण बघितलं मोरा रे मोरा काय तुझा तोरा, बरोबर वर काळे काळे ढग, बरोबर आहे ना.
तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅडम तुमच्या बाई तुम्हाला नाचून दाखवायचं, बरोबर आहे, नाचून दाखवायचा. कारण हे लहान मुलं आहे आणि लहान मुलांना आपल्याला बोलकी करायच्या. तुम्ही सगळे लहान होते, लहानपणी नाचत होते. आता जर एखाद्याला म्हणलं ए नाचून दाखव रे, त्याने जर म्हणलं ए रे बाब्या नाच बरं, नाचतं का तू? त्या पोरी जर म्हणलं नाच ग घुमा, मी कशी नाचू? पण लहानपणी हा बाब्या लगेच मोरा रे मोरा. आता तुम्ही स्वतःला मोठं काऊन समजू राहिले? एज्युकेशन इज चाइल्ड बिहेवियर. लहान बनून मोठं बनणं म्हणजे एज्युकेशन आहे, हे लक्षात घ्या. एज्युकेशन मध्ये मी 40चा आहो, मी लग्नावाला आहो, मी बिगर लग्नावाला आहो, मी 4 विषयात MA केलाय, मी PhD केलाय, मी आमका केलाय, मी फलाना केला, मी ढिमका केलाय. अबे घरीच राह, माझं काय लिहू बाबा? एज्युकेशन लक्षात घ्या. इथं तुमचे प्रिन्सिपल घरी, बरोबर आहे ना? इथं तुम्ही शिकायला आलात. शिंकायला आलात का? शिकायला आलात. शिंकणे म्हणजे काय? काही न पचणे आणि शिंकणे हाची, बरोबर आहे ना? म्हणजे चुकीचं काम करणे. लक्षात घ्या. म्हणून बाल साहित्य या काळात मुलं घडतात आणि बाल साहित्य आपल्या साहित्य महामंडळाचा हा लोगो आहे. साहित्य महामंडळाचा लोगो. एखाद्या वेळेस जर तुम्हाला प्रश्न असा आला हे चिन्ह कशाचं आहे? साहित्य महामंडळ याच्यातली सर्वच, तरुण साहित्य महामंडळ, बाळ साहित्य मंडळ, सर्व सर्व. तर हे साहित्य महामंडळाचं काय आहे? चिन्ह आहे, लोगो आहे. तुम्हाला विचारतात कधी कधी, तर या ठिकाणी आपल्याला माहित असलं पाहिजे. तर या प्रकारचं बाल साहित्य आभार माया, कुठलं? आभार माया कोणाचा आहे? डॉक्टर सुरेश सावंत यांना हा पुरस्कार देण्यात आला. बघा, काव्य संग्रह आहे, साधारणतः हे नांदेडचे आहे, लक्षात घ्या. काव्य संग्रह स्वरूप येथील कविता बालकांसाठी असून निसर्ग आणि बालविश्वाशी संबंधित आहे. पुरस्काराचे स्वरूप बघा, 50,000 रुपये रोख आणि ताम्रपट. लक्षात घ्या, एक ताम्रपट असते. त्यानंतर डॉक्टर सावंत हे नांदेड येथील आहे. त्याने 56 अधिक पुस्तक लिहिले आहे, ज्यात 33 बाल साहित्य आहे. डॉक्टर सावंत बद्दल जर तुम्हाला विचारलं, डॉक्टर सावंत याच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा. डॉक्टर सावंत हे मूळचे नांदेडचे. याने 56 पुस्तक लिहिले, त्यापैकी 33 बाल साहित्यावर लिहिले. किती लिहिले? 33 बाल साहित्यावर लिहिले. बाल साहित्याचा पुरस्कार ताम्रपट देतात आणि 50,000 रुपये रोख रक्कम म्हणून दिली जाते. बघा, त्यानंतर यापूर्वी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सह राज्य पुरस्काराचे 3 पुरस्कार सुद्धा त्याला मिळालेले आहेत. साहित्य अकादमीची स्थापना 1954, साहित्य अकादमी 1954. त्यानंतर पुरस्काराची सुरुवात 1955. आता उद्देश काय आहे बाबा? साहित्य, प्रत्येक भाषाचं महत्व वाढावं, प्रत्येक भाषामधील साहित्यिकांचं महत्व वाढावं आणि प्रत्येक साहित्यातून तुम्हाला चांगल्या गोष्टीचं ज्ञान आणि मनोरंजन व्हावं आणि प्रत्येक साहित्यिकाला प्रोत्साहन मिळावं, यासाठी साहित्य महामंडळाची काय केली आहे? स्थापना. बघा, बाल साहित्य पुरस्कार कोणत्या कादंबरीला भेटला? आभाळ माया. कुठल्याला? आभाळ माया. कोणाची आहे? डॉक्टर सुरेश सावंत. कोणत्या गावाचे? नांदेड. किती पुस्तक आहे त्यांचे? 56. त्यापैकी किती झालेले बाल साहित्य? 33. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार कधीपासून सुरुवात? 1954. आणि या पुरस्काराची स्थापना 54 झाली आणि 1955 पासून पुरस्कार देण्यास काय केले आहे? सुरुवात. त्यानंतर तुम्हाला माहित आहे डॉक्टर सावंत यांना राष्ट्रपती पुरस्कार आहे, राज्य पुरस्कार सुद्धा प्राप्त हा व्यक्ती आहे. आणि आभाळ माया कशावर आधारित आहे? निसर्गावर आधारित आणि लहान जीवनावर आधारित, म्हणजे लहान बालकांच्या जीवनावर आधारित असलेलं हे बाल साहित्य आहे. तर या प्रकारचं काय आहे? आभाळ माया. झाला, आभाळ माया तुमचा जवळ घेऊन जायचं. एवढ्या सिम्प्लिसिटी मध्ये आपल्या लक्षात घ्यायचं की करंट अफेअर मध्ये आपल्याला प्रश्न 100% विचारू शकतात. बाल साहित्य, आशय तिरंदाजी स्पर्धा, तिरंदाजी लक्षात घ्या. तिरंदाजी नियम मारायचा बरोबर पैकी. बघा, तीर चलाओ ना नैनो से बाण रे, बरोबर? नैनो से नाही, इथं नाही जमत, बरोबर आहे. पण आपल्याला नैना महत्वाचं आहे, बरोबर आहे ना? आपले नयन तुमच्या डोळ्यात जर ते दिसल तर पुस्तक कसं दिसल? नाहीतर मग म्हणता ए वरकर वरकर डोळे कर, डोळ्यात बघू दे, डोळ्यात बघू दे, डोळ्यात बघू दे, ओम भट स्वाहा, बरोबर आहे? तात्या इंचुईल. लक्षात घ्या. तर तुम्हाला एक सांगतो, सगळ्यात महत्वाचा तिरंदाजी स्पर्धा, आशियाई तिरंदाजी स्पर्धा. आशियामधल्या जे काही तिरंदाज आहे, तिरंदाज तुम्हाला माहिती आहे, तिरंदाज असा प्रकारचा धनुष्य प्रकारचं आपण म्हणतो ते बाण मारणे, या प्रकारची तिरंदाजी स्पर्धा आहे.
तर ह्या तिरंदाजी स्पर्धामध्ये आशियामधले जे काही तिरंदाज उत्कृष्ट काम करतात तर त्यासाठी स्पर्धा आहे बघा ढाका. ढाका बांगलादेश. बांगलादेश लक्षात घ्या, एका काळी ढाका हा भारतात होता कारण पाकिस्तान भारतात होता आणि मँचेस्टर सिटी म्हणून त्याला आपली ओळख होती. ढाका जिथं सुदगिरण्या प्रचंड आहे. आज बांगलादेश तुम्हाला माहित आहे. त्यानंतर 8 ते 14 नोव्हेंबर 2025 ला ही 24वी आशियाई तिरंदाजी स्पर्धा झाली, संपली 14 नोव्हेंबरला. भारताचे एकूण पदके 10 पदके भारतानं जिंकले. त्यापैकी बघा 3 रौप्य 1 कांस्य पदक याच्यातनी भारतानं घेतलेलं आहे. 3 रौप्य 1 कांस्य आणि बाकी उर्वरित कुठले आहे सुवर्ण. कुठले आहे सुवर्ण. तर या प्रकारचं तुम्हाला माहित आहे भारतीय लोकांनी आशियाई चषक तिरंदाजी स्पर्धेमध्ये चांगला प्रकारचा एक प्रभाव भारतीय लोकांनी पाळलेला आहे. आता बघा पदक तालिकेत स्थान पहिला क्रमांक भारताने दक्षिण कोरियाला मागे टाकलेले. बघा दक्षिण कोरिया हा सुद्धा एक प्रभावी आहे आशियामधला. पण दक्षिण कोरियाला मागे टाकणं म्हणजे भारताचा खेळ कसा होत आहे सुधरत आहे. बघा ऐतिहासिक कामगिरी भारताने रिकव्हर लक्षात घ्या रिकव्हरी प्रकारात पुरुषाचे आणि महिलाचे दोन्ही वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले आहे. प्रमुख सुवर्ण विजेते बघा अंकिता भगत रिकर्व वैयक्तिक महिला भगत नाही भकत. पुढे बघा धीरज बोमलदेवरा रिकव्हरी वैयक्तिक पुरुष आणि त्यानंतर ज्योती सुरिका वेन्नम. बघा या प्रकारच्या आपल्या सुवर्ण पदकामध्ये आपण जर बघितलं ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक आहेत. आता भारत आशियाई तिरंदाजी स्पर्धा आहे, बाकीचे पण लोक आहेत पण महत्वाचे लोक आहेत प्रसिद्ध. भारतानं आशियाई चॅम्पियनशिप जे काही तिरंदाजी स्पर्धा झालेली आहे ती कुठे झालेली आहे बांगलादेश मध्ये ढाका. आणि याच्यातनी भारतानं दक्षिण कोरियाला मागे टाकून नंबर 1 चा पदक क्रमांक मिळवलेला आहे. तुम्हाला प्रश्न फक्त एवढाच येईल आशियाई तिरंदाजी स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात झालं किंवा कोणत्या शहरात झालं. शहर म्हणलं तर ढाका आणि राज्य म्हणलं देश म्हणलं तर बांगलादेश. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये भारत नंबर 1 ला आहे तिरंदाजी स्पर्धामध्ये. बरोबर आहे की नाही. तर या प्रकारचा आशियाई तिरंदाजी स्पर्धा. पुढे चला महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार. महाराष्ट्रातला विविध क्षेत्रातनी कामं करणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान साहित्य पत्रकारिता मनोरंजन क्रीडा कुठल्याही क्षेत्रात जर काम करत असेल तर त्याला महाराष्ट्र भूषण. जसं भारतातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे भारत रत्न. बरोबर आहे. तुम्हाला निदान यवतमाळ रत्न तरी भेटावं आपली अपेक्षा आहे. यवतमाळाचे रत्न आहे तुम्ही. बरोबर आहे की नाही. आहे की नाही. रत्न काय बनता की रत्न बनतात की रताळे बनता काय सांगा. तर लक्षात घ्या 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार. हा राम सुतार आहे पण सुतार आडनावाकडे जाऊ नका. काय कापते का बा कापाकापीचं काम आहे का नाही. हा आर्किटेक्चर आहे. बरोबर आहे. आर्किटेक्चर मध्ये वास्तू विशारद हे काय तयार करते विविध मूर्त्या विविध भारतातले जे विविध पुतळे आहे ना या राम सुतारनं तयार केलेले आहे मोठे मोठे. बरोबर आहे. जे काही माणसाचे पुतळे असतात. आता तुमचे पुतळे तुमचे घरचे लोक बांधू शकतात पण तुम्ही काही कामगिरी केली का लोकांनी पुतळे बांधले पाहिजे. बरोबर आहे ना. जसं की सरदार वल्लभभाई पटेल याचा आपल्या भारतातला सर्वोच्च पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. लक्षात घ्या या प्रकारचं आहे की आपला जगामध्ये नाम जाते बा त्याचं. बरोबर आहे ना. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणतो आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणतो आपण त्यांना. भारताचे लोह पुरुष ज्यांनी सर्वात चांगलं काम केलं आपल्या भारतामध्ये त्याचं आपण तयार केलं. त्यानंतर तुम्हाला म्हणजे या प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो विविध लोकांचे पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असो. आता या लोकांचं काम खूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा बरेचसे लोक महात्मा गांधी असेल त्यांचं कार्य प्रसिद्धी आणि यासाठी याला महत्व देण्यासाठी राम सुतारनं खूप काही चांगलं काम केलेलं आहे. तर 2025 ला 19वा महाराष्ट्र पुरस्कार राम सुतार यांना दिला गेला आहे. बघा पुरस्काराचे वर्ष बघा 2024 पासून साधारणतः. तर या राम सुताराबद्दल आपल्याला माहिती द्यायचा 24चा पुरस्कार 25 ला साथ देत आहे. बरोबर आहे. बघा 19 फेब्रुवारी 1925 गोंदूर धुळे महाराष्ट्र. गोंदूर धुळे महाराष्ट्र. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधले त्यांचं शिक्षण झालेलं आहे. 100 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाला आहे. बघा जगातील सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटीची 182 मीटर आहे. बरोबर आहे. सरदार वल्लभभाई पटेल गुजरात मध्ये ज्यांनी तयार केली तो कोण व्यक्ती आहे राम सुतार. स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटरची आहे आणि याची मूर्ती घडवणारा व्यक्ती कोण आहे राम सुतार. आणि हे संपूर्ण भारतामध्ये लोह पोलाद तयार करून ही मूर्ती तयार केलेली आहे. सगळ्या लोकांपासून तयार केलेली आहे हे लक्षात घ्या मागून. बरोबर आहे.
तर या प्रकारचं राम सुतार महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना प्राप्त झालेला 19वा कितवा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना प्राप्त आहे. आता पुढे बघा 1954 ते 1958 पर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागात त्यांनी काम केलेलं आहे. पुरातत्व जे काही आर्किटेक्चर विभाग असते याच्यात त्यांनी काय केलं, संशोधनाचं काम केलं आहे. 1959 मध्ये दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात सुद्धा त्यांनी नोकरी केली आहे. वेरूळ अजिंठा लेण्यामध्ये सुद्धा त्यांनी शिल्पाची पुनर्बांधणी, जे काही शिल्प आहे, जे काही मूर्ती आहे त्या कोरलेल्या आहेत, त्या जीर्ण होत होत्या, तर त्यांना घडवण्याचं काम सुद्धा यांनी केलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे ते 21वा व्यक्ती आहे. कारण काही लोकांना एका वर्षी 2-2 लोकांना दिलेला आहे म्हणून 21वा व्यक्ती आहे. तुम्ही म्हणता जर पुरस्कार तर 19वा आहे, मग व्यक्ती 21वा कोण, तर 2 वर्षी असं आहे की 2-2 लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता. आता बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे राम सुतार यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले 100% लिहून घ्या. याच्यावर 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. कोणावर, राम सुतारावर. राम सुतार यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त झालेले बघा. 1999 साली पद्मश्री, बरोबर आहे, पद्मश्री पुरस्कार. 2016 टागोर पुरस्कार, 2016 बघा पद्मभूषण, 2025 महाराष्ट्र भूषण. बघा साधारणतः त्यांना डॉक्टरेट पदवी सन्मानित करण्यात आलेली आहे. साधारणतः फ्रान्स या देशानं त्यांना डॉक्टरेट पदवी दिलेली आहे, म्हणजे तज्ञ या प्रकारची पदवी त्यांना फ्रान्स या देशाने दिलेली आहे. बघा पद्मश्री पुरस्कार आहे, पद्मभूषण पुरस्कार आहे आणि महाराष्ट्र भूषण. सर्वात प्रथम त्यांना 1999 ला पद्मश्री, 2016 ला टागोर, 2016 ला पद्मभूषण आणि 2025 ला महाराष्ट्र भूषण. आणि कोणत्या देशाकडून डॉक्टर पदवी आहे, फ्रान्स. म्हणजे 1925 ला जन्म घेणारा माणूस राम सुतार याला वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्याचं जे काही जीर्ण होत होतं त्यांचं शिल्प तयार करण्यासाठी सुद्धा काम केलं. त्यानंतर दिल्लीच्या वास्तुविशारद संकल्पनेमध्ये सुद्धा यांनी काम केलेलं आहे. दूरसंचार विभागात सुद्धा यांनी काम केलेलं आहे. सरकारी सेवेत काम केलेलं आहे. तर असा राम सुतार व्यक्तिमत्व बघा. साधारणतः मागील काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात मिळालेले काही पुरस्कार आहे बघा. राम सुतार आता 24 जाहीर झाला, 25 ला आपण देणार. अशोक सराफ, आप्पासाहेब धर्माधिकारी, आशा भोसले. बघा 21, 22, 23, 2024. तुम्हाला मागील आतापर्यंत बघा 21, 22, 23, 24 आपल्याला माहित पाहिजे. मागील महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ सध्या 2025 24 पुरस्कार 25 देत आहोत आपण. राम सुतार, त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी, आशा भोसले. तुम्हाला जर जोड्याला प्रश्न जर आला 2021 ला कोणाला मिळाला, 2022 ला कोणाला मिळाला, 2023 ला कोणाला मिळाला, 2024 चा बरोबर. 2023 कोणाला मिळाला, अशोक सराफ, 22 धर्माधिकारी आणि 21 आशा भोसले. आशा भोसले माहित आहे, लता दिदी यांच्या बहीण, बरोबर आहे. त्यांनी लग्न केलं म्हणून भोसले झाल्या. त्या मंगेशकरच होत्या, कारण लता दिदीनं लग्न केलं नाहीये. लता मंगेशकर सध्या देवाच्या घरी गेलेले आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, देवाज्ञा झालेली आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायचं आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार 1995 मध्ये सुरुवात झालेला आहे. शिवसेना भाजप युतीचं सरकार 1995 ला आलं होतं महाराष्ट्रात, बरोबर आहे. आणि त्या काळात मनोहर जोशी हे शिवसेनेचे मुख्यमंत्री पहिले होते. ब्राह्मण व्यक्ती पहिले मुख्यमंत्री होणारे मनोहर जोशी आणि शिवसेनाचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे 1995 साली होणारे ते म्हणजे कोण, मनोहर जोशी, बरोबर आहे. 1995 झाले आणि त्या काळापासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 पासून सुरुवात केलं. बघा हे विविध क्षेत्रासाठी आहे, 25 लाख रुपये आहे. त्यानंतर बघा सर्वात पहिले पुरस्कार आहे पु ल देशपांडे यांना, बरोबर आहे. साहित्यासाठी दिलेला आहे पु ल देशपांडे, बरोबर आहे ना. पु ल देशपांडे यांना सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि सध्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कितवा, 19वा हा कोणाला दिला, राम सुतार. राम सुतार हे उत्कृष्ट मूर्तिकार वास्तुविशारद असलेल्या व्यक्तींना आपल्याला माहित पाहिजे की 2024 2025 ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. सध्या त्यांचं प्रकृतीचं अस्वस्थ आहे. राम सुतारचावर आरोग्य हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना हॉस्पिटलमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान केला, बरोबर. कारण 100 वर्ष त्यांना होत आहे. तर अशा व्यक्तीला हा पुरस्कार महाराष्ट्राचा खरोखर भूषण आहे राम सुतार. पुढे चला, भारतातील पहिल्या नदी टर्मिनल. बघा नदी टर्मिनल, बघा सगळ्यात महत्वाचं जे काही टर्मिनल आहे, आपण टर्मिनल बघतो रेल्वेच्या गोदी जसं असतं त्या नदीच्या गोदी,
बरोबर आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला विविध खाणी लोह खनिज वगैरे आपण तयार करतो तिथून ते नेण्या आणण्यासाठी दळणवळणासाठी जे काही सोपं जाते त्याला आपण काय म्हणतो टर्मिनल, याला कार्गो हब सुद्धा आपण म्हणू शकतो. तर लक्षात घ्या गुवाहाटीमध्ये भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन झाले. कुठं झालं? गुवाहाटी. गुवाहाटी अतिशय प्रसिद्ध आहे, आसाममध्ये आहे. गुवाहाटी मध्ये आपलं महाराष्ट्रातले उठाव झाले आणि महाराष्ट्रातले आमदार लोक फुटून तिकडे गेले होते आसाम सरकारच्या पाठिंब्यासाठी. आणि हे आपल्याला म्हणून गुवाहाटी फार आपल्याला जवळ वाटते पण आपल्यापासून फार दूर आहे. पुढे बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या नदी टर्मिनलचं काय झालं? उद्घाटन झालं. गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेट्टी बघा कोणत्या नदीवर आहे? ब्रह्मपुत्रा नदी. लक्षात घ्या, ब्रह्मपुत्रा नदीवर हे काय तयार केलेलं आपण? टर्मिनल. लक्षात घ्या, कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यातनी एक नदीवर टर्मिनल होत आहे? पहिला टर्मिनल आहे असा. भारतातली पहिला टर्मिनल कोणत्या राज्यात होत आहे? आसाम. ठिकाण कोणतं? गुवाहाटी. कोणत्या नदीवर? ब्रह्मपुत्रा नदीवर. आणि याचं उद्घाटन कोणाचे असते? निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन कोण आहे? भारताच्या अर्थमंत्री. कोण आहे? अर्थमंत्री. या प्रकारचं नदी टर्मिनल, भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचं काय होत आहे? उद्घाटन. बघा पुढे बघा, नदी टर्मिनल झालं. आपलं पेटेंट, तुम्हाला माहित आहे पेटेंट म्हणजे तुमच्या नावावर एक फाईल दर्ज होते. काय होते? एक फाईल दर्ज होते आणि त्यानुसार तुम्ही ते फाईल तयार करणं म्हणजेच काय? तुम्ही ते पेटेंट तयार करणं. फॉर एक्झाम्पल, हा मुलगा आहे, याने एखादं संशोधन केलं, समजा हा पेन आहे. आता हा पेन साधा पेन आहे का? याला स्टायलस म्हणते. काय म्हणते? स्टायलस. कोण जर मला आला पेन दे बा मास्तर, मी मग खिशाचा पेन दे. कोणी मला पेन्सिल मागितलं, मी पेन देऊ का? त्याने मला पेन्सिल मागितली, मी जर पेन देत असेल तर मला पेन्सिल कळत नाही. त्याने जर मला मार्कर मागितलं तर मी त्याने जर हे दिलं, काम केले, काय दिलं? व्हाईटनर. त्याने मला पेन्सिल मागितलं, काय मागितलं? मार्कर मागितलं. आणि जर मी त्याला काही रंगीत काय असते ते स्केच पेन दिलं, ते मले मागू राहिलं, मी मला मरते एखादा. नाही तर भारत जगातील, कारण जे पोरं आहे बसून जागे आपण त्याला बसवत बोलत नाही ना, मग बसते काय? असे 4 हॉल जर केले बसत नाही पोट्टे आपले, शक्यच नाही. 4 हॉल आणले तरी आपले बसत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझी बोलून नाही राहिलो, माझी जर आले ना यवतमाळ मधला कोणत्याच मंगल कार्यालय पुरत नाही. पुरत नाही. एकही लायब्ररी नाही असं तिथे आपले कार्यकर्ते नाही. मग सगळेच, फक्त तुम्हाला माहित नाही की हा पारचा आहे गेला का, कारण काहून त्याजवळ आय कार्ड बी नव्हते, पहिले बॅगही नव्हती. आता तर असं दिसत आहे ना. हा चला, तर पेटंट फायलर म्हणजे काय? बघा बघा, भारत जगातील 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा पेटंट फायलर आहे की ज्याच्या नावावर एखाद्या गोष्टीचं संशोधन झालं तर रजिस्ट्रेशन झालं, बरोबर आहे, तर दुसऱ्याला त्या गोष्टीचं पेटंट मिळत नाही, ते त्यालाच मिळालेलं आहे. समजा एखादं मार्कर आहे, रेनॉल्डचा पेन आहे, तर रेनॉल्डचं आहे. पॅरागॉन चप्पल आहे, बरोबर आहे ना, मग त्याचा डुप्लिकेट करल. जसं की पॅराशूटचं ऑइल आहे, पार्लेजी आहे, पेटेंट आहे ना. मला सांगा, तुम्ही जर कुठे गेला, तू काय म्हणता? पार्लेजी दे बॉ, बरोबर आहे ना. आपल्याला ते माहिती आहे की पार्लेजी बा बिस्किट आहे, चांगलं बिस्किट आहे बॉ, बऱ्यापैकी पेटेंट आहे त्या लोकांचं. तर असं डुप्लिकेट कोणाला तयार करता येणार नाही. पुस्तकाचं पण पेटेंट असते की ज्याच्यावर रजिस्ट्रेशन आहे त्याच्या पुस्तकामध्ये जर कोणी काही केलं तर कॉपीराईट त्याच्यावर कारवाई होती. ओके, तर बघा पेटंट फायलर, बघा अर्ज करणारी व्यक्ती, संस्था किंवा कंपनी ज्याचा एखाद्या नवीन शोध किंवा संशोधन किंवा प्रक्रिया या संदर्भात माहिती असते. आणि भारत जगातील 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा पेटंट फायलर आहे. म्हणजे सर्वात जास्त भारतीय लोकांनी विविध संशोधन केले आहे आणि भारतीय लोकांनी काय केलं आहे? पेटंट फायलर दर्ज केले आहे. तर बघा, साधारणतः याच्यात पेटंट फायलर मध्ये जगामध्ये नंबर 6चा भारत हा देश आहे. तर नवी दिल्ली इथे झालेल्या वार्षिक टेक फेस्ट मध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त जगातले टॉप 5 पेटंट फायलर देश बघा, चीन, युनायटेड स्टेट्स, बरोबर आहे. युनायटेड स्टेट्स म्हणजेच कोण? कोण? युएसए. लक्षात घ्या, युनायटेड स्टेट्स, जपान, दक्षिण कोरिया आणि जर्मनी. बघा, चीनवाला आहे नंबर 1 ला. चीन. चीन मध्ये सगळ्यात गोष्टीचं पेटंट तयार केलेलं आहे आणि जगात तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त फायलर रजिस्ट्रेशन चीनवाल्यानं केलेलं आहे. 2 नंबर 2 युनायटेड स्टेट्स, नंतर जपान, नंतर दक्षिण कोरिया, नंतर जर्मनी आणि भारताचा क्रमांक कितवा? 6वा. भारताच्या 6व्या क्रमांकावर भारतीय लोकांनी पेटंट फाईल केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी संशोधन केलंय. अगा आजपर्यंत काय झालं? भारतीय लोकांनी संशोधन केलं पण फाईल दर्ज नाही केली. आणि याचा माहिती आहे का फायदा कोण घेतला? विदेशी लोकांनी. अरे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध भारतीय लोकांनी लावला, बरोबर आहे. फक्त आपल्याला माहिती आहे सफरचंद अंगावर पडला पण भारतीय लोक पहिले मूर्ख समजत. काही पडते का रे? ओढ्या झाडाखाली बसला तू,
हे महत्वाचं आहे. भारतीय लोकांनी एखाद्या वेळा करतो. एखाद्या जर म्हटलं मला काही गोष्टी कळत आहे बा असं, तिला म्हणते पागल आहे का बाई तू, माहित आहे का? असं नसते. काही लोक कसे असतात, हुशार असतात आणि त्या लोकांना काही गोष्टी कळत असते. पण भारतामध्ये नवीन नवीन शोध लावण्याचा प्रयत्न जर केलं तर तुम्हाला येड्यात टाकते. पण जगातनी असं नाही आहे. जगातनी त्याला संशोधनाला वाव मिळते आणि ते देश त्याच्या मागे काय राहते, सपोर्ट करते. पुढे चला, तुंबुक आणि पुंगटोंग बघा, याला जीआय टॅग मिळालेला आहे. जीआय टॅग जिओग्राफिकल इंडेक्स बघा, की वेगळ्या प्रकारचा भौगोलिक निर्देशांक, या प्रकारचा आगळं वेगळं काही आहे त्याला आपण जीआय टॅग देतो. बघा, सिक्कीमचे 2 पारंपरिक वाद्य आहेत. बरोबर आहे. काय आहे? पारंपरिक वाद्य आहे सिंगचे. बघा, एक तुंबुक. काय आहे? तुंबुक हे मऊ लाकूड आणि चर्मपत्रापासून बनलेले 3 ताराचे वाद्य आहे. 3 ताराचे काय आहे? वाद्य आहे तुंबुक. त्यानंतर पोमटोम पुलित. पोमटो पुलित ही 4 छिद्रे असलेली बांबूची बासरी आहे. बांबूची बासरी, आपण बासरी वाजवतो. तुम्हाला जर बासरी जर दिली तर तुम्हाला बासरी वाजवता येत नाही. बरोबर आहे. तुम्ही जर हवा फुका लागते तरी तुमची हवा निघत नाही, जमत नाही. बघा, तो बासरीवाला त्याला ते जमते. तुम्ही म्हणसाल बा असं काय, एक नळी दाबायची बा, एक छिद्र दाबायचं, एक छिद्र ओपन करायचं, तसं नाही. ते एक कला आहे, आर्ट आहे. तर कितीतरी दिवस त्याच्यातनी ते दिवस घातलेले आहे. ते कोणालाही जमत नाही. आला आणि कोणीही बसला तसं नाही. तर या प्रकारचं 4 छिद्रे असलेले बांबूची बासरी, पुंटोंग पुलित म्हणतात त्याला. आणि मऊ लाकूड चर्मपत्रापासून बनलेले 3 ताराचे वाद्य, त्याला काय म्हणतात? तुंपू. म्हणजे एक प्रकारचं तुंतुन. आपल्या इकडे काय म्हणतो आपण? तुंतुन, जे काही वाजवतो ना आपण, टुंग 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 टुंग, त्या प्रकारचं. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, विशेषतः निसर्गाच्या आवाजाची प्रतिकृती बनवण्यासाठी वापरली जाते. निसर्गाचा आवाज. आता अलीकडे तुम्हाला माहित आहे नॅचरल सगळं बंद झालंय. पहिले बघा, पुंगी राहायची, 10-12 पुंग्या राहायच्या बँडवर, तेव्हा आवाज ते गाणे वाजवायचे. आता काहीच नाही. डीजे वाले बाबू जरा गाणं चला दे. पहा, तर बघा, तुंबुक आणि पुंगटोंग हे महत्वाचे जीआय टॅग आहे. काय आहे? जीआय टॅग. जीआय टॅग म्हणजे काय रे? जिओग्राफिकल इंडिकेशन, म्हणजे भौगोलिक भागातले विशेष काही गोष्टी असलेले, काय असलेले विशेष गोष्टी आहेत. आणि ते विशेष गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत. बघा, पीजीआय सुद्धा असते. भारतातली फक्त आसामचा चहा, याला दार्जिलिंगचा चहा, याच्यात तुम्ही बघितलं फक्त यालाच पीजीआय, फॉरेन जिओग्राफिकल इंडेक्शन. बरोबर आहे. तर बाकी लक्षात घ्या, भारतीय भौगोलिक भागातली काही विशेष काही बाबी आहेत, तर त्यातला तुंबुक आणि पुंगटोंग. लक्षात घ्या, पुंगटोंग पुलित या 2 पारंपरिक वाद्यांना जीआय टॅग मिळाला आहे. बघा, साधारणतः पारंपरिक वाद्य आहे कुठचे? सिक्कीमचे. कुठचे आहे? सिक्कीमचे. तुंबुक जे आहे हे मऊ लाकूड आणि चर्मपत्रापासून तयार झालेले 3 तारांचे वाद्य आहे. आणि पुंगटोंग पुलित हे 4 छिद्रे असलेले काय? बांबूची बासरी आहे. विशेषतः निसर्गाच्या आवाजाची प्रतिकृती बनवण्यासाठी वापरली जाते. बघा, 2 साहित्य आहे, त्यांना काय दिलेलं आहे? जीआय टॅग. लक्षात घ्या, कुठचे आहे? सिक्कीमचे. पुढे बघा, भारतात 15 सप्टेंबर 2003 पासून 15 सप्टेंबर 2003 पासून साधारणतः विविध प्रकारचे जीआय टॅग देणं सुरुवात झालेली आहे. 10 वर्ष कालावधीसाठी वैध आहे. व्हॅलिडिटी किती आहे? 10 वर्ष. ज्याला आपण जीआय टॅग दिला त्याला 10 वर्ष व्हॅलिडिटी आहे. नंतर त्याची व्हॅलिडिटी काय होते? समाप्त. जीआय टॅगचं मुख्यालय आहे चेन्नई, तामिळनाडू. चेन्नई कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. बघा, जीआय म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन, एखाद्या उत्पादनाला त्याच्या भौगोलिक उत्पत्तीवरून वेगळी ओळख देते. काय देते? वेगळी ओळख देते. जसं की वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत याला जीआय टॅग आहे. ते आपल्या यवतमाळचं नाही, ते कोणतं? जळगावचं. जळगावच्या वांग्याच्या मिरची. बघा, लाल मिरची तुम्हाला माहिती आहे जीआय टॅग आहे. लाल मिरची कुठची? कोल्हापूर. लक्षात घ्या, लाल मिरची कोल्हापूर. कांदा. कांदा तुम्हाला लासलगावचा कांदा, बघा, नाशिक मधला, त्याला जीआय टॅग आहे. चप्पल, याला जीआय टॅग आहे. कोणत्या जिओग्राफी चप्पल? कोल्हापूर. बरोबर आहे. साडी, पैठणची, महाराष्ट्रातील बघा पैठणी साडी, त्याला जीआय टॅग आहे. म्हणजे या प्रकारचं विविध बाबी आहे. आंबा, कोणता आंबा? केसर आंबा, हापूस आंबा. आपल्याकडचा पेवंदी किंवा लंगड्या आंब्याला काही जीआय टॅग नाही. बरोबर आहे ना? आपल्याकडचे आंबे काय 40 रुपये 50 रुपये किलो आपल्याला भेटते. रसाचे आंबे जेव्हा 100 रुपये किलो असते आपण खात नाही. जेव्हा स्वस्त होते पावसाळ्यात, जेव्हा आळ्या पडते तेव्हा खाऊन घेतो आपण. स्वस्त असल्याशिवाय खात नाही. बघा, पेरू सध्या मार्केटमध्ये आलेले आहे. हे 80 रुपये किलो, 100 रुपये किलो. अरे पेरू खात असते गेले का? 30 रुपये किलो पेरू. आणि पेरू खात असते आता. आपलं प्राईजवर कार्यक्रम आहे. बरोबर आहे ना? ज्या मार्केटमध्ये भाज्या स्वस्त ते आपल्या घरी दिसते, जे महाग आहे ते दिसते का? नाही दिसत. तर असो, तर बघा, कायद्यानुसार जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेल्या उत्पादनाचे नाव वापरणारा फक्त अधिकृत वापरकर्ता असू शकतो. जीआय टॅगची 10 वर्षासाठी आहे. महाराष्ट्रात 38 जीआय टॅग आहे. 38. किती आहे? 38 वस्तूंना काय आहे? जीआय टॅग, जे कृषी व कृषीच्या संलग्न क्षेत्रावर आधारित आहे. पुढे चला,
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025. राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार बघा, तुम्हाला माहिती आहे गोशाळा सुरू केली आहे आपण. गोशाळा म्हणजे गायीच्या शाळा, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे याच्या अंतर्गत दुग्ध व्यवसाय खूप चालणार आहे आणि दुग्ध व्यवसाय ची गरज आहे. आज तुम्हाला माहित आहे दूध, दही, तूप, लोणी याचं गरज दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून पशुधन आणि दुग्ध व्यवसाय या क्षेत्रातला सर्वोच्च सन्मानापैकी एक असलेला पुरस्कार राष्ट्रीय गोपालन रत्न पुरस्कार हा घोषणा केली आहे. म्हणजे ज्या ज्या लोकांनी पशु क्षेत्रातनी दुग्ध व्यवसायातनी सर्वोच्च कामगिरी केलेली आहे यांना काय दिलेलं आहे? गोपाल रत्नम पुरस्कार. गोपाल रत्नम पुरस्कार. बघा, विशेषतः कामगिरी करणारे दूध आणि पशुधन मध्ये म्हणून प्रतिष्ठित विभागामार्फत साधारणतः व्यापक चौकटी बघा 2014 पासून याची सुरुवात आपण केली आहे. 2021 मध्ये याची स्थापना झाली होती, जी सुरुवात 2014 मध्ये झाली होती गोपाल रत्नमची. 2014 ला सुरुवात झाली, 2021 ला व्यापक स्वरूप तयार केलं होतं. आणि आता तुम्हाला माहिती आहे हे जे गोपाल रत्न पुरस्कार आहे तर भारतामधलं जे काही विविध पशुधन आहे याचा संघटनाच्या अंतर्गत हे काम करते. बघा, 3 श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. एक म्हणजे काय, सर्वोत्तम दूध उत्पादक देशी जाती, देशी गाई, देशी म्हशी यांना. सर्वोत्तम कृत्रिम गर्भधान तंत्रज्ञान, EIT, कृत्रिम गर्भधान तंत्रज्ञान. तुम्हाला माहिती आहे पशुमध्ये सुद्धा काय आलेलं आहे? कृत्रिम गर्भधान. गर्भधारणा जे काही मानवात्मी आहे समजा, बघा एखाद्या स्त्रीला मुलबाळ होत नसल त्याला काय, कृत्रिम गर्भ प्रत्यारोपण आहे. तसंच तुम्हाला याच्यातनी आहे, कशातनी, पशुमध्ये सुद्धा आता आपण केलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा कोणतं कृत्रिम तंत्रज्ञान वापरून पशु तयार केलं आणि ते कोणत्या राज्यात? हा प्रश्न आला. रेडको. काय तयार केलं होतं? रेडको. कोणत्या राज्यात? गुजरात मध्ये. कृत्रिम गर्भधारणा पशुमध्ये सुद्धा आपण तयार केलेली आहे. कारण मला सांगा, प्रत्येक गायी असेल, प्रत्येक म्हशी असेल, याची गर्भधारणा न होण्याची कारण बरेचसे आहे. कारण गावातनी त्या प्रकारच्या काही सोयी सुविधा नसेल समजा, एखाद्या गावात सांड नसेल समजा, एखाद्या गावात मोठा रेडा नसेल समजा, तर या ठिकाणी म्हशी किंवा गायीचा पशु संदर्भात तुम्हाला माहिती आहे काही अडचण निर्माण होतात. म्हणून या प्रकारचा कृत्रिम गर्भधारणा आपण सुरू केलेली आहे तंत्रज्ञानाचा वापर करून. सर्वोत्तम दुग्ध सहकारी जे काही संस्था आहे त्यांना सुद्धा हा पुरस्कार, ह्या 3 श्रेणीमध्ये हा गोपाल रत्न पुरस्कार आपण सुरू केलेलं आहे. बघा, 5 लाख रुपये पहिला पुरस्कार, 3 लाख रुपये दुसरा आणि 3 लाख रुपये तिसरा पुरस्कार तृतीय. साधारणतः उत्तर पूर्व हिमालय राज्यासाठी विशेष म्हणून 2 लाख रुपये अतिरिक्त आहे. उत्तर पूर्व बघा, या ठिकाणी उत्तर पूर्व जे काही राज्य आहे तिकडे साधारणतः विशेष आहे. केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह या आणि राज्यमंत्री SP सिंह बघेल आणि श्री जाजू कुरियन यांच्या उपस्थितीत याचा गुणवत्तेचा पुरस्कार 26 नोव्हेंबरला देण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येणार. आपण डॉक्टर व्हर्गीस कुरियन, भारतीय दूध क्रांतीचे जनक, ऑपरेशन फ्लड, दुधाचा महापूर, व्हर्गीस कुरियन यांनी आनंद नावाची एक संस्था तयार केली आणि त्याच्या मार्फत भारतात नव्हे तर 160 देशातनी आपण दुधाच्या प्रोडक्ट काय करत आहोत, निर्यात. आणि याचे जनक आहे डॉक्टर व्हर्गीस कुरियन. गोपाल रत्नम पुरस्कार आहे दुग्ध व्यवसाय, पशुपालन याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, त्याचबरोबर ते जाती, प्रजाती आणि विविध तंत्रज्ञानाच्या अंतर्गत जे काही गर्भधारणा करून जे काही प्रजाती निर्माण होत आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराची रक्कम पहिलं 5 लाख आहे, दुसरं 3 लाख आहे, तिसरं 3 लाखाचं आहे. परत विशेष आहे जे काही साऊथ आणि उत्तर पूर्वच्या काही लोकांना साधारणतः 2 लाख रुपये आपण काय केलं आहे, विशेष प्रोत्साहन देण्याचं केलं आहे. 26 नोव्हेंबरला या पुरस्काराचं काय होणार आहे, वाटप होणार आहे डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त. पुढे चला, अजय वॉरियर हा लष्करी सराव आहे. अजय वॉरियर हा लष्करी सराव आहे. लक्षात घ्या, अजय वॉरियर 25 संयुक्त लष्करी सराव अभ्यास. बघा, भारत आणि ब्रिटन या दोघांमध्ये झालेला आहे. दिनांक 17 ते 30 नोव्हेंबर. दिनांक 17 ते 30 नोव्हेंबर. आवृत्ती आहे 8वी. ठिकाण बघा, बिकानेर, राजस्थान. ठिकाण कुठं आहे, बिकानेर, राजस्थान. साधारणतः 240 सैनिक याच्यात काय घेत आहे, भाग घेत आहे. 2011 पासून हे चालू आहे भारत आणि ब्रिटनचं. कुठलं, अजय वॉरियर. बघा, फक्त थोड्या नावासाठी प्रश्न येते, अजय वॉरियर हे युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान होते, तर भारत आणि ब्रिटन. कधीपासून, 2011 पासून. अजय वॉरियर युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान, भारत आणि ब्रिटन. कधीपासून, 2011 पासून. लक्षात घ्या. तर दर 2 वर्षांनी याचं आयोजन होते. किती वर्षांनी, दर 2 वर्षांनी. दोन्ही बघा, याचा उद्देश काय असते बघा, भारताचं श्रीलंकेसोबत होते, भारताचं कोरिया सोबत होते, भारताचं चायना सोबत होते, भारताचं अमेरिकेसोबत होते.
याचा उद्देश कोण असते युद्ध सरावाचं? त्यांचे काही डावपेच आणि आपले काही डावपेच त्यांना कळावं म्हणून. जगात जर काही युद्ध जर झालं तर अमेरिका युद्धाची रणभूमी कशी आहे अभ्यासते बाबा, त्याचे सैनिक कसं काम करते तर आपल्याला कळते बघा. जितने वाला कुछ अलग काम नहीं करता लेकिन हर काम अलग ढंग से करता है. हाही अभ्यास करू राहिला, हाही अभ्यास करू राहिला, तोही अभ्यास करू राहिला, पण हा लागू राहिला, हा लागू राहिला नाही. तोही तेच पुस्तक वाचू राहिला, तोही त्याच क्लासले आहे, पण हा लागू राहिला, तो नाही लागू राहिला. प्रॉब्लेम काय? एकाच वर्गात सगळे बसणारे लोक डॉक्टर होत नाही आणि एकाच वर्गात बसणारे लोक IAS होत नाही. व्हाय? तोच मास्तर, तेच पुस्तक, तेच नोट्स, तोच क्लास. कारण यानं पूर्ण ऐकलं, यानं पूर्ण शेड्यूल फॉलो केलं आणि त्यानं काय केलं, त्याचं डोकं लावलं. प्रॉब्लेम दुसरा काहीच नाही. त्यानं पूर्ण शेड्यूल फॉलो नाही केला, त्यानं काय केलं, रेग्युलर क्लासला नव्हता. प्रॉब्लेम हे आहे. आणि हे नाही का, जर 15 दिवसात मास्तरला भेटत जाय, काउन्सिलिंगला बसत जाय, मास्तरला दाखवत जाय, मास्तर मी कसं करू, माय एवढं झालं, मला अडचण ही आहे, मला ते आहे. अबे क्लासमध्ये शिकवासाठी क्लास नाही आहे, नुसतं विषय शिकवून झालं काम, याच्यासाठी क्लास नाही आहे. ते तर आम्ही कुठे शिकून घेऊ? आमच्या अडी अडचणी, समस्या ते पर्सनली आम्ही जेव्हा येऊन भेटू आणि त्याच्यावर चर्चा म्हणजे क्लास. ऑनलाईन मध्ये फेलियर कार्यक्रम काऊन आहे? मग हेच आहे, ऑनलाईन मध्ये येऊन बोंबलून चालला जातो, आपल्याला कळत काहीच नाही. 15 दिवस ऑनलाईन पाहतो, नंतर काहीच नाही. कोणीच तुम्हाला म्हणत नाही उडगं पुरी पायवो लेक्चर सुरू झालं. इथं कसं होते, 2 दिवस नाही आलं तर सगळ्या समोर उभं करते, काऊन कुठे गेली ती? काय सांगू रे बाब? बरोबर आहे, बिमार होतो तर कोणती बिमारी सांगू, ऍबसेंट होतो तर कुठं गेलो, काय गेलो. त्याच्यापेक्षा जाईन भाव सारखे असू द्या ना. बरोबर आहे, प्रश्न सगळ्या समोर असते, पेपर सगळ्या समोर असते. हा एक महत्वाचा ऑफलाईनचा ऑनलाईनचा. ऑनलाईन मध्ये काय रे चालू आहे, बघा वाटलं बघावं, इकडे कोपत्यात काय व्हिडिओ आणि इकडे चॅटिंग आहे. या ठिकाणी मोबाईलनं बी असं खतरनाक सुरू केलेलं आहे की ऍट अ टाइम 4 ऍप चालू होईल. या प्रकारचा कार्यक्रम मोबाईलमध्ये आहे आता, पहिल्यासारखं नाही राहिलं. आता लाईव्ह मध्ये एखादी लाईव्ह आपण व्हिडिओ जर पाहत असेल मॅच, एका कोपऱ्यात मॅच पाहू शकतो, बाकी आपण काम करू शकतो. हे सिस्टीम आता मोबाईल मध्ये आलेली आहे. तर लक्षात घ्या, युद्ध सराव कोण आहे, एकमेकाचे डावपेच आपल्याला कळावे म्हणून, त्याच्या काही नॉलेज आपल्याला मिळावं, आपलं नॉलेज त्यांना मिळावं म्हणून हे युद्ध सराव आपला आहे. कुठला? अजय वारियर, भारत आणि ब्रिटन. कधीपासून सुरुवात केली? 2011 पासून. तर या प्रकारचा युद्ध सराव आहे. अजय वारियर बघा, काही बाकीचे विविध युद्ध देशासोबत सराव आहे बघा. साधारणतः बघा, फ्रान्स बघा, शक्ती, फ्रान्स सोबत काय शक्ती. त्याचबरोबर आहे वरून, जमिनीवर काय शक्ती. हवा नौदलावर कुठला आहे? वरून. आणि गरुड वायुदल, गरुडासारखं उडाचं वायुदल. वरून नौदलावर बघा, पाण्यावर लक्षात घ्या पोहाचं नौदलावर. आणि जमिनीवर आर्मी काय शक्ती. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो युद्ध सराव हे पाहिजे बघा. फ्रान्स, रशिया, इंद्रा. रशियासोबत कोणता युद्ध सराव आहे? इंद्रा. त्यानंतर जपान, धर्मा गार्डियन. कुठला आहे? धर्मा गार्डियन, लक्षात घ्या. जिमेक्स बघा, जिमेक्स सुद्धा आहे जपान सोबत, जपान आणि भारत. जिमेक्स लक्षात घ्या. चीन, हँड इन हँड, भारत चीन, लक्षात घ्या. जमिनीवरचा हँड इन हँड, हातात हात देऊन सराव करू का? ते मसाल हातात देऊन हात, हँड इन हँड म्हणजे हात कसा मिळाला वाचक हँड, यासाठी नाही तो जमिनीवरचा सरावातील नाव दिलं आहे हँड इन हँड. बांगलादेश, संप्रीती काय संप्रीती. नेपाळ, सूर्यकिरण, बरोबर आहे, नेपाळ सोबत सूर्यकिरण. मालदीव, एक्वेरियन लक्षात घ्या. श्रीलंका, स्लायनेक्स, लक्षात घ्या. भारत श्रीलंका स्लेनेक बघा, याच्या बाहेर येणार नाही. हेच युद्ध सराव आहे. मग करायचं काय? हे बघा, हे नोट्स तुमच्याजवळ आली असं आपल्या भिंतीवर कोरून ठेवा. कोराचं नाव लिहिण्यापेक्षा हे नाव लिहा, प्रश्न येते 100%. याच्या बाहेर युद्ध सरावच नाही, संपले सगळे. सगळे भारताचे युद्ध सराव हेच आहे. पण एक विचारते कोणत्या तरी पेपरले, घ्या वाचून घ्या, पाठ करून घ्या, काय आहे काय नाही. पण तुम्हाला विचारत नाही या युद्ध सरावात किती लोक राहते, कोणत्या बंदुका राहते, किती रणगार राहते. जर वाचत असाल, काही लोक जाते याने सर्च करते फ्रान्स शक्ती जमीन सराव, हे नोट्स करायला 4 पेज, हे सब पतले होईल. अर्थ नाही ना, किती वाचता काय वाचता याले महत्व आहे ना. बघा, एखाद्या लायब्ररीत एवढं वाचत राहते भयानक. काल परवा मला लायब्ररीत मी गेलो अचानकपणे, म्हणजे एक पोरगी वाचू राहिली, सांस्कृतिक चळवळी आणि भारताचा संघर्षात्मक इतिहास. नोट्स बीस काढून मस्त ते
व्यवस्थित विविध रंगाचे ते हायलायटर फिलायटर हे ते 2-4 पेज मिळते. म्हणलं बाई दाखव. विविध कादंबऱ्या, हे कादंबरी अश्वमेध येशोगेता हे ते सगळे 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 सगळे. म्हणलं काय करू राहिले तुम्ही? काही नाही सर म्हणे, मी कंबाईनची तयारी करू राहिली. हे काय वाचू राहिले? त्याच्यातलं काहीच नाही येत ना. पण पोरगी सकाळी 7 वाजता बसून आता वाजले किती? म्हणलं बाई 3. सकाळपासून तू हेच करत आहे का? हो सर म्हणे. मला काही विचारा म्हणे, याच्यातलं मी तुम्हाला सांगतो सर म्हणे. मी त्याला म्हणलं काही वाचवले का बैताळ का म्हणलं. अरे ती नाराज झाली. ते दुसऱ्या पोट्टीने म्हणे आपल्या क्लासच्या, ती आपल्या क्लासला नव्हती. सर कसं आहे म्हणे, डायरेक्ट बोलवायला म्हणे, अगं तुले सर काय म्हणे, तुला कळलं का त्याचा अर्थ म्हणे? सरचा अर्थ तुला कळलं का? नाही मी सकाळपासून मी वाचू राहिले म्हणे. मास्तर असा कोण म्हणून म्हणे, काही वाचतं का तू? बैताळ आहे का तू? डोक्यावर पडली का? मग राग आला असं ते आपला काही फरक पडत नाही. बरोबर आहे, आपलं काही विषय नाही. आपण असे बालूद आहो की दुसऱ्याला पेटून टाकतो. तिला राग आला, मी राग आलेल्या माणसाला जवळ नाही घेत, आणखी पेटवतो. विषयच नाहीये. राग काय झाला पाहिजे शिकण्याचा. झालं. मग ती दुसरी पोरगी आली. मग मी बरोबर बसलो, लायब्ररीचं काम चालू होतं. सर म्हणे असा झाला म्हणे, ती पोरगी म्हणे बसली म्हणे नाराज होऊन. कोण आहे ती? मी काय करू? नाराज होऊन येतं. मला काही करावं लागत नाही त्यासोबत. म्हणलं नाराज आहे तर आपल्याला काय करावं लागते मग. कोण बघा, घरचं कोणी असेल तर एकमेकाला समजूत राहते. लक्षात घ्या, समजून डोक्यावर घेऊ नका. मग सांग, तुम्ही दोघं मित्र आहे, तू झाला नाराज, ते तुला जर सांगलं ए बाबू खाय ना रे, नाश्ता करणं, परत नाराज होते ना मग तू. सवय लागते. लहान लेकरू पडलं त्याला उठवाच नाही, नंतर पडलं त्याला उचललं ना, मग ते पडल्यानंतर पाठ पायतात मला कोणी उठवते का? असाच राहते. तिला जेव्हा उचलता मग तर रडते, हा पडलो म्हणते मी. त्याच्याकडे पाहतच नाही. पडला बी ना तो ऑटोमॅटिक उठते, इकडे तिकडे पाहिजे पण हसते. दॅट्स अ स्किल. फुकटात आयडिया आहे. मग झालं बा. नाही नाही, मग तिने म्हणलं कोण आहे कधी आणि बरं म्हणलं तिने वेळ होता आपल्याजवळ. हा बोल काय म्हणतो? सर म्हणे मी एवढा अभ्यास करते सर म्हणे, मी खूपच अभ्यास करते सर. म्हणलं मावशी तू अभ्यास करूच राहिली, तुला जायचं कुठं आहे? अमरावती. बसली कोणत्या गाडीत? नागपूरच्या. नागपूरच्या रस्त्यानं अमरावती लागत नाही, बाबुळगाच्या रस्त्यानं तरी लागल राणी अमरावती. सर म्हणे मग कसं? म्हणलं इथपर्यंत सुरुवातीचे जे 56-57 पेजेस आहे ते आपल्या सिलेबसला नाही. हो का सर म्हणे, धन्यवाद सर म्हणे. सर म्हणे असं सांगत जा. मी एवढा रिकामा नाही, तू मला येऊन विचारत जा. आता मी लोकांना विचारत राहू का? डॉक्टर जर तुमच्या घरी आला, ए तुला काय बिमारी आहे, तो सुई, मी कसं काय विचारणार? कोणाला काय प्रॉब्लेम मी कसं विचारणार? दिव्या सांग बरं. तर आपल्या जर मला सांगा, उद्या जर इथं डॉक्टरला केली हे झाला तापस, पागल म्हणसान तुम्ही त्या डॉक्टरला. बरोबर आहे ना? तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही या बुवा विचारा. काही गोष्टी आहेत ते सगळ्यात महत्वाचं आहे. आपण काय वाचू राहिलो, काय करू राहिलो हे फार महत्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्या, हे अजय वारियर लक्षात घ्या, हे सगळे युद्ध सरावर याच्या बाहेर येत नाही. इम्पॉर्टंट, याच्या आतमध्ये जायचं नाही. फक्त एवढं विचारतात कोणत्या देशाचं कोणासोबत कोणतं युद्ध सराव झालं, त्याचं नाव काय, कोणते देश आहे, तिसरा प्रश्न विचारत नाही. बरोबर आहे? विचारत का? नाही विचारत. विचारलं तर मी इथं जाऊ, मी म्हणेन तुम्हाला की यावेळेस चुकून आला गो. बरोबर आहे? दुसरं तर आपण काही करू शकत नाही. आयोगाला चॅलेंज करू शकतो का? नाही. बरोबर आहे? आपलं प्रिडिक्शन आहे. काय आहे? प्रिडिक्शन, की आपलं असं येऊ शकणार नाही. पण आपण कोण नाही. बरोबर आहे का? आपण काय आयोगाचे अध्यक्ष आहोत की नाही? असंच होऊ शकतो. आयोगाच्या अध्यक्षाने माहित राहत नाही पेपर कोणता आहे. बरोबर आहे ना? आयोगाच्या अध्यक्षाने माहित राहत नाही. तिला जर माहित राहिलं तर पूर्ण होईल. कारण पेपर मध्ये आपला जो विषय राहते 10-12, तर 12 ते कितीतरी तज्ञ लोक प्रश्न घेते, तेव्हा तो पेपर काढते. मग तर असो, तर लक्षात घ्या, हे आपल्याला माहित पाहिजे. पुढं जागतिक बाल दिन हा 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. बाल दिन कधी आहे? 14 नोव्हेंबर. मुलांना आवडणारे नेहरू चाचा होते, यांचा जन्मदिवस. भारताचे पहिले पंतप्रधान. 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. मधुमेह दिवस पण आहे 14 नोव्हेंबरला. बरोबर आहे ना? लक्षात घ्या, मधुमेह दिवस पण आहे 14 नोव्हेंबर आणि बाल दिवस आहे. पण हे काय विचारलं? जागतिक बाल दिवस, ग्लोबल वर्ल्ड. लक्षात घ्या,
ठीक आहे, जगामधला जो बालदिवस आहे 20 नोव्हेंबरला आहे. आणि बालदिन, राष्ट्रीय बालदिन 14 नोव्हेंबर, आणि 20 नोव्हेंबर जागतिक बालदिन. बघा, बालदिनाच्या संदर्भात बघा, सगळे मुलांचे अधिकार, सुरक्षा, शिक्षण, सुरक्षितता त्यांना मिळावी यासाठी, मुलांसाठी सुरक्षितता, प्रेम आणि सक्षम वातावरण निर्मिती करणे यासाठी जागतिक बालदिन आहे तो 20 नोव्हेंबर. तुम्हाला माहित आहे, मुलं ही फुलं असतात. सगळ्यांना रागवायचं, पण लहान लेकराला रागवायचं नाही. लहान मुलं धिंगाणा करणार आहे. लहान मुलं धिंगाणा करणार नाही तर तुमच्या वेळेत धिंगाणा करणार आहे का? तेच वेळ राहते. पाणी सांडवते का, पुस्तक फाडते का, पेज फाडते का, करू द्या. धुळीत पडते का, करू द्या. बरोबर आहे ना? पण काही लोक असे राहते, तिला बंधून ठेवते का खोलीत. तसं करू नका. तुम्हाला माहित आहे, याला म्हणतात कृष्ण लीला. याला काय म्हणतात? कृष्ण लीला. लहान मुलगा चुलीतनी बी पाणी टाकत आहे, चूल बंद करत आहे, तर कृष्ण लीला. बरोबर आहे ना? कारण ते गोष्टी जे करत आहे त्याला कृष्ण लीला म्हणते. हे त्याला त्या वयातनी त्याला खेळ खेळतात मुलं, आणि ते स्वतः नाही, ते कृष्ण लीला त्याच्या अंगातनी होत असते, त्यामुळे तो खेळतो. बघा, थकतच नाही. तुम्ही जर लहान लेकरं पाहिले समजा, थकतच नाही, तुम्ही थकून जाता त्याच्या मागं. हे बसणार बा, तू बसणार, मोबाईल इकडे घुसल, पलंगा खाली घुसल, वर घुसल, खिडकीत उचल, पाणी सांडल, पडदा जोडल, इथं बटन दाबल, तुम्ही कठवून जाता. नाही तर पाहून घ्या, तुमच्या घरी तुमच्या ताईचा पोरगा असेल, काकाचा असेल, कोणी असेल, तुम्ही शेवटी म्हणून बापरे गेले सांभाळणं, तुम्ही थकून जाता. लहानपण लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या आईनं बाबानं असंच तुम्हाला सांभाळलेलं आहे. त्यामुळं त्यांना दुखवताना 10 वेळा विचार करायचं. बरोबर आहे की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथपर्यंत घडवलेलं आहे, नाहीतर तुम्हाला कपडे घालायचंही कळत नव्हतं. बरोबर आहे ना? का आपल्याला काय कळत होतं? सगळ्या आई वडिलांना आपल्याला इथपर्यंत केलेलं आहे, म्हणून त्याचे उपकार आहे की त्याने तुम्हाला सरळ तुमचं नाक, तोंड, चेहरा सरळ केलं. लहानपणी तुम्ही दबून मेले असते. एक साधा कापडा जर टाकला तर मरून जातो मी लहानपणी. मग सांगा, तुम्ही झोपून आहे, एखादा तुमच्या आईने एखादी गोधडी ठेवून दिली अशी वर पाकळ, आणि कोणी आराम बसला तुमच्या अंगावर, रुपया मेला. बरोबर आहे ना? लहान लेकरू म्हणजे कापसाचा गोळा. बरोबर आहे ना? तुम्हाला एवढ्या बाबूले तुमच्या आईनं कशा प्रकारे ठेवलेलं आहे, मग अतिशय नाजूक. फेकायला जमते का? मग रडलं तर फेकून देते का? एखाद्या फेकून येले. आता तर तुम्हाला फेकत नाही, एवढे त्रास देता तरी तुम्ही, फक्त तुम्हाला ओरडते जरा असं, तुम्हाला राग येते असं, असे पाहता. अरे फार येणं केलेलं आहे प्रत्येकानं, आईनं, प्रत्येकाच्याच बापानं खूप मेहनत केलेली आहे. त्यामुळे तुम्ही इथं आल्या, म्हणून भविष्यात तुम्ही काही जरी झाले तर आई वडिलांपेक्षा कसे आहात, लहान आहात. बघा, जागतिक बालदिनाची सुरुवात बघा, साधारणतः 1954 मध्ये UN जनरल असेंब्लीमध्ये युनिव्हर्सल चिल्ड्रन डे साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र संघटना, साधारणतः याच्यामध्ये 1954 ला घेतला होता. आणि 20 नोव्हेंबर 1959 रोजी युएनने बाल अधिकार घोषणा केली होती. म्हणून 20 नोव्हेंबर हा 1989 रोजी युएन कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड ही महत्वाची संधी स्वीकारली, आणि तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बाल दिन आहे. 1989 पासून. बघा, 1989 पासून जे काही लहान मुलं आहेत त्यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत, आणि त्या अधिकाराच्या संरक्षणासाठी, त्याचं महत्व अधोरेखित होण्यासाठी 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय नव्हे तर जागतिक बाल दिन आहे. पुढे चला, महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन बौद्ध चिन्ह झालेले आहे. महाराष्ट्र कृषी विभाग बघा, ऍग्रिकल्चर विभाग साधारणतः नवीन चिन्ह आहे, कृषी कल्याण कर्तव्य. मग कृषी विभाग महाराष्ट्र शासन. बघा, भारत आवर कल्चर इज ऍग्रिकल्चर आहे. आपण, भारत हा शेतीप्रधान राष्ट्र आहे, आणि शेतीला महत्व देणं सर्वात महत्वाचं आहे. परंतु आजकाल शेतकऱ्याला महत्व नाहीये, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाहीये, शेतकऱ्याच्या मुलाला भाव नाहीये, शेतकऱ्याच्या मुलीला भाव नाहीये. कारण शेतकऱ्याच्या मुलीला कोणी लग्न करायला तयार नाही, आणि शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी द्यायला तयार नाहीये. चपराशाला द्यायला तयार आहे, पण 20 एकराच्या वावरवाल्याला द्यायला तयार नाही. वावर आहे तर पावर आहे, गेलं काम. पावर आहे तर वावर आहे. लक्षात घ्या, आज पावरले महत्व आहे, चपराशाला महत्व आहे भाऊ, पण 20 एकरच्या इजारदाराला महत्व नाही. तुम्ही म्हणसाल, अबे तो 50 एकर असेल रे वावर, पण वावरात ती जाते का निंदाले? जात नाही ना, कोणी येत नाही वावरात काम करायला, कोणाला जमत नाही. तुम्हालाच येत नाही. गवत कापाचं, पलाटी तोडायची कळत नाही, निंदाला गेले तर जमत नाही. गाठोडा आणा बरं, 50 किलोचं, 1 क्विंटलचं तर विशेष नाही, पोरीला आणायला लावा. मग इथं येईल सँडलनं चालणं होत नाही वावरात, 2 माणसं सँडल घालायला राहते. मग जमते का? ढेकळा चालते का सँडल घालून? अरे पाहुण्या, जमते का? कुठं पाय मुडपल काही गॅरंटी नाही, तिथे जमतच नाही. वावरात जाऊन पहा तुम्ही. परंतु आपल्याला, शेतकऱ्याला महत्व अलीकडे कमी झालेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, कृषी प्रधान राष्ट्रामध्ये कृषी कल्याण कर्तव्य हा नवीन बोध चिन्ह
आणि नवीन घोषवाक्य तयार झालेलं आहे. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हा नवीन घोषवाक्य आहे. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. शाश्वत शेती म्हणजेच काय? पर्यावरण पूरक. बरोबर आहे. जे काही आपण विविध रसायनाचा वापर करत आहोत त्याचा वापर कमी करून आपण शेती केली पाहिजे, या प्रकारचं नवीन घोषवाक्य आहे. बघा 11 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन कृषी विभागाचं बोधचिन्ह तयार झालं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. आणि नवीन बोधचिन्ह तयार कोणी केलं आहे? वीरेंद्र पाटील. तुम्हाला प्रश्न विचारतात कृषी विभागाचं नवीन बोधचिन्ह कोणी तयार केलं? तर वीरेंद्र पाटील. बरोबर आहे. त्यानंतर आदर्श वाक्य कृषी कल्याण कर्तव्यम. नवीन वाक्य काय? कृषी कल्याण कर्तव्यम. पुढे बघा नवीन घोषवाक्य शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. बघा मुंबईला याचं काय केलं होतं? नवीन लोगोचं अनावरण केलंय. बघा शाश्वत शेती, उत्तम शेती, प्रगत शेती आणि कृषी कल्याण कर्तव्यम या प्रकारचं नवीन लोगो कृषी विभागाचं तयार करण्यात आलेलं आहे, कृषीचं महत्व वाढवा म्हणून. पुढे बघा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण पुरस्कार. बघा चिलीच्या माजी अध्यक्ष यांना हा पुरस्कार देण्यात आला. बघा चिलीच्या माजी अध्यक्ष मिशेल बॅचलेट यांना 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा हा पुरस्कार त्यांना लैंगिक समानता या संदर्भाचा दिलेला आहे आणि मानवाधिकार, लोकशाही आणि विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला गेला आहे. बघा इंदिरा गांधी निशस्त्रीकरण आणि शांतता पुरस्कार भारतासोबत इतर राष्ट्राच्या लोकांनी केलेल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे निशस्त्रीकरण, ज्याच्या हातात निशस्त्र आहे त्याला शस्त्र टाळा. युद्ध नको मला बुद्ध हवाय. बघा लक्षात घ्या, भांडणानं ज्या गोष्टी होऊ शकत नाही ती प्रेमानं आहे. बरोबर आहे ना? कारण प्रेमातली जे ताकद आहे, लक्षात घ्या, एका काठीनं तुम्ही एखाद्या माणसाला मारू शकता, परंतु तुमच्या शब्दानं सगळ्या जगाला जिंकू शकता. माहितीये का? माणसाला घडवायचं असेल तर पूर्ण शरीरासहित मनाचं त्याचं प्रकटीकरण करा, त्याचा बदल करा. बरोबर आहे ना? लक्षात घ्या, मनाचं. म्हणून शब्द हे फार महत्वाचं आहे. म्हणून सर्वात सुंदर अस्त्र कोणतं आहे? जीभ. चेहऱ्याच्या सुंदरापेक्षा जीभ जर सुंदर असेल तर जगातील सौंदर्यवान पुरुष किंवा सौंदर्यवान स्त्री ती आहे. आणि ज्याची जीभ बोगस असेल, वरून किती फाउंडेशन असेल ना, बोगस आहे. बरोबर आहे ना? जीभ फार महत्वाची आहे. म्हणून कोणालाही विचारा तुझी जीभ कशी सुंदर आहे, पहिले कोणाला पाहायला गेले जीभ दाखवा असं म्हणायचं नाही. बरोबर आहे ना? जीभ ही काटेरी तलवार आहे, दुधारी तलवार म्हणतात. जीभ अशी आहे, माणसं जवळ जातात, माणसं दूर येतात. बघा मिशेल बॅचलेट ही चिलीची पहिली महिला राष्ट्रपती आहे. त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. साधारणतः पुरस्कार 1986 पासून सुरुवात आहे, दरवर्षी दिला जातो. इंदिरा गांधीचा मृत्यू झाला 1984 ला. भारताच्या पंतप्रधान होत्या, प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. आणि इंदिरा गांधीच्या नावानं हा इंदिरा गांधी निशस्त्रीकरण आणि शांतता पुरस्कार दिला जातो. त्याची रक्कम 25 लाख रुपये आहे. आणि या वर्षी तुम्हाला माहिती आहे चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे बघा 2023 2 जणांना दिला होता. अली अबू अव्वाद पॅलेस्टाईन आणि डॅनियल बॅरेनबोईन बघा यांना दिला होता अर्जेंटिनाच्या. हा इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे दरवर्षी दिला जातो. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट जी काही आहे महत्वाची, त्याच्याकडून हा दिला जातो. जागतिक शांतता प्राप्त करणे यासाठी हा पुरस्कार आहे. बघा इंदिरा गांधीच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो आणि त्यांच्या जीवनाचं कार्याचं महत्व वाढवण्यासाठी हा पुरस्कार तुम्हाला आहे. आणि चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या 2025 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला काय केलेला आहे? जाहीर करण्यात आलेला आहे. पुढे चला. याच्यापूर्वी बघा भारताच्या बाहेर काही काही लोकांना पुरस्कार देण्यात आला होता. एक नेल्सन मंडेला भारताच्या बाहेर भारतरत्न मिळवणारा पहिला व्यक्ती आहे, नेल्सन मंडेला. त्यानंतर 2000 ला जिमी कार्टर या व्यक्तीला भेटला. 2014 ला बघा इस्रो अवकाश संशोधन समाजोपयोगी तंत्रज्ञान या संस्थेला भेटला. 2019 ला सर डेव्हिड ॲटनबरो ह्या व्यक्तीला दिला होता पर्यावरणासाठी. आणि 2021 ला प्रथम नावाची एक संस्था आहे, शिक्षण संस्था, यांना हा पुरस्कार दिला. महत्वाच्या काही संस्था आहे, इस्रो सारखी संस्था, प्रथम सारखी संस्था, ॲटनबरो या व्यक्तीला पुरस्कार. त्यानंतर आपण नेल्सन मंडेला, ज्या आफ्रिकेचे गांधी ज्यांना म्हणतात, तो नेल्सन मंडेला तुरुंगात राहून आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष होणारा मानववादी कार्यकर्ता, तो म्हणजे नेल्सन मंडेला. कृष्ण वर्णीय अध्यक्ष आफ्रिकेचा. हिंद गोरा आणि काळा हा वर्णभेद होता आणि तो वर्णभेद मिटवण्यासाठी महात्मा गांधी गेलते. आणि महात्मा गांधीपासून प्रेरणा घेऊन नेल्सन मंडेला त्या देशातले एक नेते झाले आणि त्यांनी निवडणूक लढवली, तर त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे बघा
सगळ्यात महत्वाचं अलीकडे ज्याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतात, बिहारच्या निवडणुका झाल्या झाल्या बिहार विधानसभा तुम्हाला माहित आहे, पलटूराम 10व्यांदा मुख्यमंत्री झाले. नितीश कुमार बरोबर आहे. यावेळेस आरजेडी, लालू प्रसाद यादव, राबडी देवी बरोबर आहे, सगळे 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 हारले. आणि त्या ठिकाणी कमल का फूल खिलेंगा फिरसे बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी जेडीयू जनता दल युनायटेड पक्षाचे मुख्यमंत्री झाले. ते म्हणजे काय, सीटा त्यांच्या कमी आहे तरी त्यांना मुख्यमंत्री झाले. भाजपच्या नंबर 1ला आहे, पण नंबर 1ला जेडीयूला बनवलं, कारण ते ठरलं होतं अलायन्स आहे. आणि त्या प्रकारचं बिहार विधानसभा एकूण सीटा किती, 243. आरक्षित जागा एससीच्या 38, एसटीच्या 2. विधान परिषद सुद्धा आहे, 5 राज्यामध्ये विधान परिषद आहे भारतात. किती राज्यामध्ये, 5 राज्यात, आणि त्यामध्ये बिहारला सुद्धा विधानसभा आणि विधान परिषद आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा 6 ऑक्टोबरला झाली होती. पहिला टप्पा झाला 6 नोव्हेंबरला, दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला, आणि अशा प्रकारचा 243 जागाच्या विधानसभेचं काय झालं, डिक्लेअर झालं. आणि याच्यामध्ये विविध पक्षीय बिलानुसार बिहार विधानसभेमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं मतदान करण्याची प्रणाली अवलंबली. पहिलं राज्य आहे, लक्षात घ्या. ऑनलाईन पद्धतीनं मतदान करण्याचा अधिकार कोणत्या राज्याच्या विधानसभेत झालं, बिहार. किती विधानसभेच्या जागा, 243. पुढे बघा, साधारणतः जे काही मतदार आहे त्याची संख्या ही दिलेली आहे. 1951 नंतर सर्वात जास्त मतदान झालेले आहे. म्हणजे यावर्षी जे काही मतदान झालेलं आहे साधारणतः 66.91% एकूण उमेदवार पुरुष, एकूण पुरुष मतदान 62.8, आणि एकूण मतदार 7.43 कोटी, पुरुष मतदार 3.92 कोटी, महिला मतदार 3.50 कोटी आहे. सर्वात जास्त मतदान झालं. बघा कोणकोणत्या पक्षाला सीटा भेटल्या कशा पहा. विविध पक्ष तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष इथं आहे, 89 जागा आहे. परंतु 89 जागा असून सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाहीये. त्यानंतर जेडीयू जनता दल युनायटेड 85 जागा. त्यानंतर राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय जनता दल बघा, जेडीयूचं चिन्ह आहे बाण, भाजपचं चिन्ह आहे कमळ. त्यानंतर जनता दल युनायटेडचं चिन्ह काय, कंदील बरोबर, काय कंदील. पुढे बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर फक्त 6 जागा त्यांना मिळाल्या. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी, रामविलास पासवान याला 19 जागा बरोबर आहे. चिराग पासवान हा त्यांचा मुलगा, रामविलास पासवान यांचा मृत्यू झाला, आणि चिराग पासवान हे बिहारमध्ये काम करता युवकांचा जबरदस्त 19 जागा मिळाल्या आहे. बाकी एआयएम ज्याला पण 5 जागा घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिंदुस्थानी आवाम मोर्चा हम, लक्षात घ्या 5 जागा आहे. त्यानंतर राष्ट्रीय जनता दल आघाडी, लक्षात घ्या राष्ट्रीय जनता दल आघाडी यानं 4 जागा घेतलेल्या आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2 जागा, आणि बाकी 1 जागा, 243 या प्रकारचं. आता मला सांगा, काँग्रेसले फक्त 6 जागा भेटणं किती शोकांतिक आहे. 6 जागा, जागे व्हा. काँग्रेसचे लोक आणखीन रस्त्यावर येत नाही आहे, यायला पाहिजे. अरे हे एमआयएम सारखा एकटा माणूस लेखा 5 आणून राहिला ना, ओवेसी सारखा 5 आणून राहिला ना. बाकी राष्ट्रीय काँग्रेस 6 सीटा, आणि तरी मुंबई महानगरपालिकेत युती तोड राहिली ते शिवसेनेसोबत. सांगा ना कितीच काय. आता मला सांगा, एवढं सगळ्या गोष्टी चालल्या, आता इलेक्शन चालू आहे सगळीकडं, तर या ठिकाणी रस्त्यावर येणं गरजेचं आहे. परंतु काँग्रेस तसं काही करताना तुम्हाला दिसत नाहीये, त्यामुळं ही त्यांची अवस्था आहे. पुढे बघा, महत्वाची माहिती बघा, सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले मैत्री ठाकूर आहे. 25 वर्षाचे आमदार आहे मैत्री ठाकूर, सर्वात कमी. बघा सर्वात जास्त वयस्कर आमदार आहे हरिनारायण सिंह आणि वीरेंद्र यादव, 79 वर्षाचे आहे. 79 वर्षाचा सर्वात वृद्ध व्यक्ती बिहारच्या इलेक्शन मध्ये निवडून आलं हरिनारायण सिंह आणि वीरेंद्र यादव. सर्वात जास्त मताने विजय झालेले बघा, 73,572 मताने कलांदर मंडल विजय, लक्षात घ्या कलांदर मंडल विजय सर्वात जास्त मतांना आला. सर्वात कमी मताने विजय आहे 27 मतांना, लक्षात घ्या राधाचरण शहा, फक्त 27 मतांना निवडून आला राधाचरण शहा. पुढे चला, नितीश कुमार याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. बघा नितीश कुमार, तुम्हाला सांगतो, नितीश कुमार पहिल्यांदा पडला जेव्हा राजकारणात नितीश कुमारचा सुरुवात झाली, तर नितीश कुमार पहिल्यांदा पडला आणि नितीश कुमारनं काय केलं, विधानसभेत तो पडला की आपण आता इलेक्शन लढवायचं नाही. परत दुसऱ्यांदा फॉर्म भरला लोकसभेला, त्यानं ठरवलं की काही मजा नाही बुवा, मग 2 वेळा तो पडला, मग त्यानं काय केलं, कॉलेज जॉईन केलं.
आणि कॉलेजमध्ये तो प्राध्यापक झाला, शिकवाले. चला बघा काही जे कुठं शिकवा बा, घर परिवार आहे, बायको आहे, सगळं परिवार आहे, शिकवायला लागला. नंतर त्याच्या मित्रांनी त्याचा फॉर्म भरला. मित्रांनी फॉर्म भरला आणि मित्रांनी फॉर्म भरल्यानंतर तो बिहारचा मुख्यमंत्री झाला. माहिती आहे का? म्हणजे एवढं कंडिशन ज्या माणसानं आता कंटिन्युअस मुख्यमंत्री आहे तो 10व्यांदा. जो माणूस फॉर्म भरत नव्हतं सर्वात जास्त कालावधीचा झाला त्याच्यावर, आणि कधी काँग्रेस सोबत, कधी भाजप सोबत, आणि कधी जेडीयू सोबत. ते कधी बघा ते पलटूराम कोण म्हणते, जिकडे सत्ता तिकडे तो, जिकडे सत्ता तिकडे तो. केंद्रात ज्याचं सत्ता असेल त्याच्या पक्षात तो चालत राहते, म्हणजे पार्टीचा काय घेते, सपोर्ट घेते, या प्रकारचं. म्हणून ते बिहारच्या राजकारणात काय म्हणतात, पलटूराम. परंतु जंगलराज त्यानं हटवलं. बरोबर आहे ना? जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू. ना राबड़ी देवी रही ना लालू बचा, ना तेजस्वी प्रताप. बरोबर है ना? तेजस्वी प्रताप तेज चला. नाहीतर पहले तो भैंसा डर जाती थी. जब चारा घोटाला हुआ तो तुमको मालूम है क्या हुआ था वहां पे, कि भैंसा डर जाती थी, क्योंकि चारू घोटाला करने वाला लालू प्रसाद आ जाएगा और भैंसा का चारा खा जाएगा. या प्रकारचं विधान. कारण चारा घोटाळा सर्वात मोठा बिहारमध्ये झाला, आणि या चारा घोटाळ्यामध्ये पहिला अपात्र होणारा लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लालू प्रसाद यादव आहे. तुम्हाला प्रश्न येतो, लोकप्रतिनिधी कायदा पॉलिटीमध्ये लोकप्रतिनिधी कायद्यानुसार सर्वात पहिल्यांदा अपात्र होणारा व्यक्ती कोण, तर कोण, लालू प्रसाद यादव. आपण बघत आहोत मुख्यमंत्री. बघा साधारणतः 1 मार्च 1951 रोजी जन्म झालेला आहे पाटणा जिल्ह्यातील. वडील स्वर्गीय राम लखन सिंह जे एक स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी होते. बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्यांचे शिक्षण झालेले आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी भेटलेली 1972 ला. त्यानंतर करिअरची सुरुवात शिक्षणात त्यांनी बिहार राज्य वीज मंडळात काही काम केलं. नंतर राजकारणात प्रवेश केला. वैवाहिक जीवन त्यांचा मंजू सिन्हा यांच्याशी विवाह 1973 ला झाला. 2007 मध्ये त्यांचे निधन झाले, आणि एक मुलगा आहे त्यांना. लक्षात घ्या राजकीय प्रवास बघा. 1985 मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. 85 ला बघा. शिक्षण त्यांचं 72 ला झालं, 73 ला लग्न केलं. शिक्षण झाल्याबरोबर, बरोबर आहे. नंतर करिअर, नंतर पाच बसू लेखाचं काय ते. 85 ले बिहार विधानसभेचे आमदार झाले. 89 ले पहिल्यांदा लोकसभेचे खासदार झाले, आणि केंद्रीय सरकारमध्ये कृषी, रेल्वे, वाहतूक, दळणवळण यासारखे खाते त्यांनी काय केलं, मंत्री केले. बघा रेल्वे मंत्री असताना त्यांनी ऑनलाईन रेल्वेच्या तिकिटा सुरू केलेल्या आहे. ऑनलाईन डिजिटल तिकिटा सुरू करणारा पहिला मंत्री रेल्वेचा. त्यानंतर बघा बिहारचे मुख्यमंत्रीपदी 2000 मध्ये ते पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्याचे सरकार केवळ काही दिवस राहिले. 2005 ते 2014 भाजपसोबत युती करून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून बिहारच्या राजकारणात त्यांचे मजबूत स्थान आहे. तर आता सुद्धा ते मुख्यमंत्री आहे. बघा सुशासन बाबू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर साधारणतः अनेक बदल त्यांनी युतीमध्ये केले. 20 नोव्हेंबर 2025 ला विक्रमी 10व्यांदा त्यानं मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. लक्षात घ्या बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना काय दिलेली आहे, शपथ. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना शपथ दिली आहे. नितीश कुमार सोबत 26 इतर मंत्र्यांनी सुद्धा काय घेतली आहे, शपथ. बघा भारतात सर्वात जास्त कालावधीनं मुख्यमंत्री पदावर राहणारे काही व्यक्ती आहे. बघा भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती बघा, सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग. सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग 24 वर्षे 165 दिवस. 24 वर्षे 165 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिलेले पवन कुमार चामलिंग. त्यानंतर बघा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 24 वर्ष 99 दिवस. पश्चिम बंगालचे सर्वात जास्त कालावधीनं ज्योती बसू 23 वर्ष 137 दिवस. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे याचं हरवलं कोण माहित आहे का, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी. जिसका कोई नहीं होता ममता बॅनर्जी होता. 3 फुलं टीएमसी, कोणच नाही त्या बाईले. बघा त्या बाईचं 10x10चं घर आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहे पश्चिम बंगालच्या. तुम्ही म्हणता ना मी अशी आहे तशी आहे माझी परिस्थिती नाही, हे लक्षात घ्या. काही नसते, ज्याचं काही नसते ना तिला बनाची धमक पाहिजे, मनगडात नाही तो काही होतो. बरोबर आहे ना. रडायचं नाही लढायचं आपल्याला. बरोबर आहे ना. रडायचं नाही, काय करायचं आहे, लढायचं आहे आपल्याला, बनायचं आहे. यासाठी शिक्षण आहे. बरोबर आहे. पुढे बघा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री गेंगोंग अपांग 22 वर्ष 250. मिझोरमचे मुख्यमंत्री लाला थनहालवाला 22 वर्ष 60 दिवस. हिमाचल वीरभद्र सिंह 21 वर्ष 13 दिवस. लक्षात घ्या 21 वर्ष 13 दिवस. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार 19 वर्ष
363 दिवस आणि नितीश कुमार 19 वर्ष 93 दिवस मुख्यमंत्री पदावर आहे. म्हणजे आता हा 5 वर्ष राहणार. 5 वर्ष जर राहिला तर सगळ्याचे दिवस मोडत्या. बरोबर आहे. तरी त्याचं साधारणतः पुढचे टर्म लागते बघा. 19 आणि 5 24 बघा, साधारणतः काही दिवस राहून जाते. नंबर 1चा आता 5 वर्ष राहील तर राहील काय सांगता येते. कारण त्याचं बहुमत राहिलं नाही राहिलं किंवा भाजपने त्याला काढलं. बरोबर आहे. तर आहे सर्वात जास्त शपथ घेणारा हा व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातली सर्वात जास्त कालावधीनं वसंतराव नाईकाचा कालावधी आहे. जास्त कालावधी नव्हते, साधारणतः 12 वर्षापर्यंत त्यांचा कालावधी होता. तर या प्रकारचा भारतात सर्वात जास्त मुख्यमंत्री पदावर राहणारी व्यक्ती जी आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न 100% येण्याचे चान्सेस आहे. बघा, बिहारच्या विधानसभेचे इलेक्शन झालं, त्यामध्ये सर्वात जास्त सीटा भारतीय जनता पार्टीने घेतलं, परंतु ते सत्तेवर आले नाहीये. सोबत त्यांचं अलायन्स झालं आणि नितीश कुमार यांनी 10व्यांदा शपथ घेतली. बिहार विधानसभा पूर्णपणे वाचून जा आणि हे सगळे मुख्यमंत्र्यांची यादी आहे ना, हे सुद्धा वाचणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. बघा पोरो, हे सगळ्या न्यूज आपल्या पार्थ एमपीसी चॅनलवर तुम्हाला भेटेल. काही गोष्टी भेटल्या नाही तर सुद्धा सर्च करण्याचा प्रयत्न करा. नाही झालं तर हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ काय करा, तुम्ही घरी जाऊन लिहिण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी बघा परत आपल्याला रिकॉल होईल. ओके. बघा, या ठिकाणी आपण थांबवतो. बाकी काही तुमचे प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर मला तुम्ही विचारू शकता आणि तोपर्यंत असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सोबत जोडून राहू शकता. धन्यवाद.